मी रेडिओ प्रेमी आहे, जे की ग्रामोफोनपासून ते आजपर्यंत यांना चालू करून त्यांचा आवाज ऐकण्यामध्ये मला फार आनंद मिळतो. असा फील होतो जसे काही डेड बॉडीमध्ये मी जीव आणला आहे. हाच छंद आहे मला. छत्रपती संभाजीनगर शहरात राहणारे संजय पवार गेल्या अनेक वर्षांपासून जुन्या दुर्मिळ रेडिओंचं संकलन करतायत. त्यांच्या अनोख्या छंदामुळे त्यांना पंचक्रोशीत रेडिओ मॅन म्हणून ओळखलं जातं. माझ्याकडे रेडिओ जवळपास 400 रेडिओ आहेत आज, जे की सेपरेट रेडिओ म्हणून पण आहे किंवा रेडिओ टेप पण आहे किंवा ज्यामध्ये रेडिओ टेप आणि रेकॉर्डर हे तिन्ही पण आहेत. असे एकूण मिळून 400च्या आसपास आहे. मग पहिले कसे टेबल रेडिओ होता, टेबलावर ठेवून ऐकायचा. नंतर हँडी आला, हातात घेऊन फिरायचा. पॉकेट रेडिओज पण होते मग छोटे असे, जे काही कॉमेंट्री वगैरे ऐकायला पण खूप वापरायचे. असे सगळे जेवढे काही रेडिओचे फॉर्मॅट आहेत सगळे माझ्याकडे, मॉडेल पण आहे. हा JVC कंपनीचा रेडिओ, टी व्ही आणि कॅसेट प्लेअर आहे. टी व्ही वर्किंग आहे, सगळं ऑल वर्किंग आहे. पुढे हा प्रोजेक्टर आहे, सिनेमा प्रोजेक्टर. हे फिलिप्स कंपनीचे ट्यूब रेडिओ आहेत, सेम मॉडेल आहे. हा एम्प्लिफायर आहे, रेअर आहे एकदम. हा पण एक पोर्टेबल रेडिओ, हँडी रेडिओ आहे. फार हेवी आहे, वजनदार आणि अँटिक पण आहे. हा पण एक 3-in-1 आहे. यामध्ये रेकॉर्ड प्लेअर, रेडिओ आणि कॅसेट प्लेअर आहे. रेकॉर्ड प्लेअर याच्या पाठीमागून आहे. त्यानंतर हे HMV कंपनीचे रेकॉर्ड प्लेअर आहेत, सुटकेस टाईप. त्यानंतर हा पण एक अँटिक रेडिओ आहे, बिग स्पीकरवाला, नॅशनलचा. हा रेडिओग्राम आहे. हा ग्रामोफोन आहे. हा रेडिओग्राम आहे. यामध्ये रेडिओ आणि रेकॉर्ड प्लेअर आहे, ट्यूबचा आहे, वॉलचा. हा मर्फी कंपनीचा 1940चा ट्यूब रेडिओ आहे, म्हणजे वॉल रेडिओ आहे. याला चालू करण्यासाठी ट्यूबलाईटचा जो इफेक्ट आहे तो डिस्टर्ब होतो वेव्हजला, तर 1 मिनिट लागतो पेटायला, म्हणजे आवाज यायला. Schroeder, who messaged us from San Diego in the United States. He got in touch because we mentioned his city weather in last week. या रेडिओवर इंदिरा गांधीने एमर्जन्सीचं जे हे केलं होतं आव्हान, ते सगळं यावर ऐकलेलं आहे आपण. तो रेडिओ मी आज पूर्ण रिस्टोअर केलेला आहे. रेडिओ बरोबर आम्हाला रेकॉर्ड प्लेअर, ग्रामोफोन, रेडिओग्राम, बायोस्कोप. लहानपणी आमच्या गावामध्ये बायोस्कोपवाला यायचा. इवन रेडिओ पण त्या काळी फक्त गावामध्ये पाटील किंवा सरपंच किंवा ग्रामपंचायत इतक्या ठिकाणीच रेडिओ असला तर असायचा. संजय पवार यांच्या संग्रहात फक्त रेडिओज नाही तर इतरही दुर्मिळ व्हिंटेज साधनं आहेत. हा सोनी कंपनीचा स्पूल प्लेअर आहे. याला रील टू रील प्लेअर पण म्हणतात. हा फुल वर्किंग कंडिशनमध्ये आहे माझ्याकडं. आकाशवाणीमध्ये सगळ्यांचं रेकॉर्डिंग या स्पूल प्लेअरवर होतं पहिले. हे जे माईक आहे, ग्रुंडिंग कंपनीचा माईक आहे, फार महागडा आहे. ही कॅसेट कुंकू हा पहिला पिक्चर मराठीमधला आहे आणि 1937चा आहे. हे ट्यूबचे वॉल्व आहेत, सगळे एम्प्लिफायर ट्यूबवरचे आहेत. हा रेडिओ हॉलंड फिलिप्स मेड इन इंग्लंडचा आहे. हा मर्फी मोनार्च रेडिओ आहे ट्यूबचा. पायोनियर कंपनीचा हा डेक आहे. हा आर्ग्यूज कंपनीचा मेड इन शिकागोचा प्रोजेक्टर आहे. हा ॲटोमॅटिक आहे. त्याची स्लाईड एक संपली की दुसरी ॲटोमॅटिक पडते. हा 1960चा मॉडेल आहे, फुल वर्किंग कंडिशनमध्ये आहे. एक रेडिओ आहे माझ्याकडं जो की चावीने चालतो. त्याला असं पाठीमागे चावी द्यावी लागते. जुन्या काळी रेडिओ आणि टेलिव्हिजनला लायसन घ्यावी लागत होती. या लायसनला दर 3 महिन्याला रिन्यू करावं लागत होतं. याची फीस भरली नाही तर रेडिओ इन्स्पेक्टर आपल्या घरी येऊन आपला रेडिओ जप्त करून घेऊन जायचा.
असा नियम होता. मला तर असं वाटतं मी हा संगीत जो आहे ना माझ्या लाईफला, माझ्या आरोग्याला खूप मोठी मदत झालेली.